सर्वांचं आजच्या स्कॉलरशिपच्या ऑनलाईन तासिकेमध्ये स्वागत आहे. आज आपण बुद्धिमत्ता विषयाअंतर्गत संख्या मालिका या घटकाचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आता मित्रांनो, संख्या मालिका म्हणजे काय? तर ऐका, संख्येची मांडणी वेगवेगळ्या पद्धतीने दिलेली असते. मग आपल्याला काय करावं लागतं? योग्य निरीक्षण करून सूचनेप्रमाणे आपल्याला उत्तर काढणं अपेक्षित असतं. आता ही संख्या मालिकेची जी मांडणी आहे, ती मांडणी देताना त्यामध्ये प्रश्नामध्ये काही वेळेस संख्यांची बेरीज असेल, वजाबाकी असेल, संख्यांचा गुणाकार असेल, संख्यांचा भागाकार असेल, दोन संख्यांमधील फरक असेल, त्याचप्रमाणे वर्गसंख्या असतील, समसंख्या असतील, मूळ संख्या असतील, त्रिकोणी संख्या असतील, जोडमूळ संख्या असतील, संयुक्त संख्या असतील. हा, काही वेळेस कोणांची माप देखील दिलेली असतात. पाढे सुद्धा तुमचे पाठांतर असले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात आणि संख्या मालिकेवरील उदाहरणे सोडवावी लागतात. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न संख्या मालिकेवरील आधारित आलेले घेणार आहोत. म्हणजे हा टॉपिक तुमचा क्लिअर होऊन जाणार आहे आणि हे जे आता आपण टॉपिक विचारलेले होते ना, त्यांचा देखील सविस्तरपणे अभ्यास होणार आहे. चला तर आपण आता या संख्या मालिका घटकाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. आपल्या समोर प्रश्न दिसतोय पहा. 7, 8, 3, 2, 5, 6, 4, 2, 8, 7, 2, 3, 6, 8, 9, 4 and 6. या मालिकेत सम अंकानंतर लगत सम अंक व त्या सम अंकापूर्वी लगत विषम अंक असे किती वेळा झाले आहे? आणि खाली काही पर्याय दिलेले आहेत. ही संख्या मालिका दिली आहे वरती आणि खाली जी सूचना दिलेली आहे ती सूचना व्यवस्थित समजून घ्यायची आहे. सूचना काय सांगते आपल्याला की सम अंकानंतर सम अंक जो आहे या सम अंकानंतर सम अंक पाहिजे. सम अंकानंतर लगेच काय पाहिजे? सम अंक. ही पहिली अट आहे. व त्या सम अंकापूर्वी लगत विषम अंक आणि त्या सम अंकाच्या पूर्वी काय पाहिजे? त्यांना विषम अंक पाहिजे आहे. अशी अट संख्या मालिकेत ज्या ठिकाणी पूर्ण होते ती तुम्ही ओळखायची आहे. मग आता नीट लक्ष द्या. यासाठी आपल्याला सम संख्या कशाला म्हणतात आणि विषम संख्या कशाला म्हणतात हे माहिती पाहिजे. व्यवस्थित ऐका. समसंख्या कशाला म्हणतात? ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जातो त्या संख्यांना आपण काय म्हणतो? समसंख्या म्हणतो. उदाहरणार्थ 2, 4, 6, 8, 10, 12 या काय आहेत? सगळ्या समसंख्या आहेत. या समसंख्या असंख्य आहेत. आता त्या कशा ओळखायच्या? तर लक्षपूर्वक ऐका. समसंख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक आलेला असतो. आता पुढील प्रश्न आहे, विषम संख्या कशाला म्हणायचं? ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जात नाही त्यांना आपण विषम संख्या म्हणायचं आहे. उदाहरणार्थ 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे, 11 आहे, 13 आहे. या अशा काय आहेत? असंख्य अशा विषम संख्या आहेत. मग त्या ओळखायच्या कशा? तर ऐका, विषम संख्यांच्या एकक स्थानी पुन्हा ऐका, विषम संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 अशा प्रकारचे अंक आलेले असतात. आता आपल्याला जी काही अट दिलेली आहे, समसंख्या मधोमध पाहिजे, समसंख्येच्या नंतर समसंख्या पाहिजे आणि समसंख्येच्या पूर्वी विषम संख्या पाहिजे. मग आपण काय करूया? आपल्याला ही वरती जी संख्या मालिका दिलेली आहे या संख्या मालिकेमध्ये सम अंक कुठे कुठे आहे ते आपण पाहूया. चला, सम अंक कुठे कुठे आहे ते पाहूया. हा 8 काय आहे? सम अंक आहे. 2 सम अंक आहे. 6 सम अंक आहे. 4 सम अंक आहे. 2 सम अंक आहे. 8 सम अंक आहे. पुढचा हा 2 सुद्धा काय आहे? सम अंक आहे. त्यानंतर हा 6 काय आहे? सम अंक आहे. 8 सम अंक आहे. 4 सम अंक आहे आणि 6 सम अंक आहे. म्हणजे तुम्हाला आता सम अंक ओळखता आलेले आहेत.
या सम अंकाच्या नंतर लगेच सम अंक कुठे कुठे आहे तर पाहूया. चला, पहिला हा 8 सम अंक मिळाला, त्याच्यानंतर लगेच सम अंक आहे का? नाही. 3 जो आहे तो विषम अंक आहे, म्हणजे इथे अट आपली पूर्ण होत नाही. चला पुढे येऊया आपण. हा 2 जो आहे हा सम अंक आपल्याला मिळालेला होता की नाही? मग याच्यानंतर लगेच सम अंक आहे का? नाही. इथे अट पूर्ण होत नाही. चला पुढे काय आहे? 6 मिळाला होता आपल्याला सम अंक. त्याच्या पुढे लगेच सम अंक आहे का? आहे. 4 हा काय आहे? सम अंक आहे. इथे अट, एक अट पूर्ण झाली. परंतु एक अट पूर्ण झाली तर भागेल का? नाही. आपल्याला 2 अटी सांगितलेत. सम अंकाच्या नंतर सम अंक आणि सम अंकाच्या पूर्वी विषम अंक. चला, मग हा 6 जो आहे, या 6च्या पूर्वी विषम अंक आहे का? 5 हा काय आहे? विषम अंक आहे. म्हणजे या ठिकाणी आपली अट पूर्ण होत आहे. पुढे हा 2 काय आहे? सम अंक आहे. त्याच्या पुढे लगेच सम अंक आहे का? आलाय. 8 आलाय. परंतु त्या सम अंकाच्या पूर्वी विषम अंक आहे का? नाही. 4 हा सम अंक आहे. इथे अट पूर्ण होत नाही. चला पुढे आपण जाऊया. पुढचा सम अंक आपला काय आहे? 2. त्याच्यानंतर लगेच सम अंक आलाय का पहा? नाही. 3 हा काय आहे? विषम अंक. इथे अट पूर्ण होत नाही. चला पुढच्या सम अंकाकडे जाऊया. 6 हा काय आहे? सम अंक आहे. त्याच्यानंतर लगेच सम अंक आलाय का? आला आहे. हा 8 काय आहे? सम अंक आहे. परंतु दुसरी अट काय आहे? या सम अंकाच्या अगोदर विषम अंक पाहिजे आणि इथे विषम अंक आहे. 3 काय आहे? विषम अंक. म्हणजे इथे आपली अट पूर्ण झाली. 2 ठिकाणी अट पूर्ण झाली बरं का. आता पुढे आपण पाहूया. पुढे सम अंक कोणता आहे? हा 4 आहे. त्याच्यानंतर लगेच सम अंक आलाय का? 6 हा सम अंक आहे. आला. एक अट पूर्ण झाली. दुसरी अट काय आहे? सम अंकाच्या पूर्वी विषम अंक पाहिजे. अरे, इथे सुद्धा आपली अट पूर्ण झाली. म्हणजे ही जी अट आहे किती ठिकाणी पूर्ण झाली? 1, 2 आणि 3 ठिकाणी पूर्ण झालेली आहे. म्हणजे असं किती वेळा आलंय? 3 वेळा. मग कोणत्या पर्यायामध्ये 3 हे उत्तर दिले? पहिल्या पर्यायामध्ये 2 असं उत्तर दिले. दुसऱ्या पर्यायामध्ये 3 हे उत्तर दिलंय आणि पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. मग उत्तर पत्रिकेमधील तुम्हाला 2 नंबरचा गोल रंगवावा लागेल. इथे गोल काय करतात काही विद्यार्थी? उत्तर आलंय 3 म्हणून उत्तरामधील 3 नंबरचा गोल रंगवायला जातात. तसं करायचं नाही. पर्याय कोणता आलाय आपला? 2 नंबरचा पर्याय आलाय आणि त्याचं उत्तर आहे 3. म्हणून आपण उत्तरामधील 2 नंबरचा पर्याय रंगवायचा आहे. आता आपण पुढील प्रश्न अभ्यासूया. आपल्या समोर प्रश्न दिसतोय. 43, 2, 9, 3, 10, 3, 2, 5, 7, 23, 2, 30, 6, 2 and 5. या मालिकेत 2च्या नंतर लगत मूळ संख्या व 2च्या पूर्वी लगत मूळ संख्या असे किती वेळा झालेले आहे? बघा सूचना काय आहे? तर 2च्या नंतर हा जो 2 अंक आहे, या 2 अंकाच्या नंतर काय आलं पाहिजे? मूळ संख्या. आणि 2च्या पूर्वी लगत मूळ संख्या आली पाहिजे. मग या ठिकाणी आपल्याला मूळ संख्या कशाला म्हणतात हे माहिती पाहिजे. तर लक्षपूर्वक ऐका. मूळ संख्या कशाला म्हणतात? ज्या संख्येला फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जातो अशा संख्यांना काय म्हटलं जातं? मूळ संख्या म्हटलं जातं. या मूळ संख्या आपल्या पाठांतर असल्या पाहिजे तरच आपल्याला काय करता येईल? हा प्रश्न सोडवता येईल. आता आपण आपल्या ह्या अटीप्रमाणे या संख्या मालिकेमध्ये रचना कुठे दिलेली आहे ती पाहूया. पहिलं 2 आपल्याला शोधावं लागेल. 2 कुठे कुठे आहे? बघा या ठिकाणी 2 आहे. अजून इथे सुद्धा 2 आहे. इथे एक 2 आहे आणि या ठिकाणी 2 आहे. 4 ठिकाणी 2 हा अंक आलेला आहे. आणि अट काय असली पाहिजे? 2च्या नंतर मूळ संख्या पाहिजे आणि 2च्या अगोदर ही मूळ संख्या पाहिजे. चला पहिल्या 2 कडे जाऊया आपण. या ठिकाणी पहा 2च्या नंतर 9 ही मूळ संख्या नाही. ही काय आहे? विषम संख्या आहे. काही वेळेस काय घोळ होतो? सगळ्या विषम संख्यांना मूळ संख्या समजतात. विद्यार्थी असा घोळ करायचा नाही. कारण 9 या संख्येला बघा 1 ने भाग जातो, त्या 9 ने भाग जातो आणि
3 ने सुद्धा भाग जातो की नाही, 3 त्रिक 9. आणि मूळ संख्येची व्याख्या काय आहे, की त्या संख्येला फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग गेला पाहिजे, तरच त्याला काय म्हटलं जातं, मूळ संख्या म्हटलं जातं. म्हणजे इथे आपली ही अट पूर्ण होत नाही. चला पुढे जाऊया आपण. इथे 2 आहे. या 2च्या नंतर 5 ही काय आहे, मूळ संख्या आहे. आणि 2च्या पूर्वी 3 ही सुद्धा काय आहे, मूळ संख्या आहे. आणि एक लक्षात घ्या, 2 ही स्वतः सुद्धा मूळ संख्या आहे. चला इथे आपली अट पूर्ण झालेली आहे. पुढे चला, हा 2 या ठिकाणी आहे. या 2च्या नंतर 30 ही काय आहे, मूळ संख्या आहे का, नाही. समसंख्या आहे, संयुक्त संख्या आहे, मूळ संख्या नाही. म्हणजे इथे आपली अट पूर्ण होत नाही. चला पुढे जाऊया आपण. 2 आहे या ठिकाणी. या 2च्या नंतर, त्या 2च्या नंतर मूळ संख्या आहे इथे 5, परंतु या 2च्या अगोदर पूर्वी देखील मूळ संख्या पाहिजे, असं आहे का, नाही. 6 ही काय आहे, संयुक्त संख्या आहे, समसंख्या आहे, मूळ संख्या नाही. म्हणजे इथे अट पूर्ण होत नाही. मग किती ठिकाणी अट पूर्ण झाली आपली, एकाच ठिकाणी झालेली आहे. किती वेळा झालंय असं, एक वेळेस झालेलं आहे. मग आपलं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये 3 सांगितलंय, पर्याय क्रमांक 2 मध्ये 2 सांगितलंय, पर्याय क्रमांक 3 मध्ये 4 वेळा सांगितलंय आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये 1 वेळ. मग आपल्याला सापडलेले किती वेळा, 1 वेळच सापडलेलं आहे. मग उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4, 1. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न 3 आपण पाहूया. 234, 141, 123, 515, 419, 431 and 392 या संख्या मालिकेत किती संख्यातील अंकांची बेरीज विषम संख्या येते ते आपल्याला शोधून काढायचं आहे. मग हा प्रश्न सोडवताना आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला या ज्या संख्या दिलेल्या आहेत या संख्यातील अंकांची बेरीज करावी लागेल. चला करूया. 234, 2, 3 and 4, 2 आणि 3, 5, 5 आणि 4, 9 आलेलं आहे या ठिकाणी. चला 9 आलं उत्तर. 1, 4 आणि 5, 1 आणि 4, 5, 5 आणि 1, 6 आलं. 1 and 2, 3, 3 and 3, 6. चला 5 आणि 1, 6, 6 आणि 5, 11 आलं या ठिकाणी. चला आता याची बेरीज करूया. 419 मध्ये 4 आहे, 4 आणि 1, 5, 5 आणि 9 किती, 5 आणि 9, 14, बरोबर. 431, 4 आणि 3, 7, 7 आणि 1, 8. बघा आपल्याला मराठीत सुद्धा आलं पाहिजे आणि इंग्रजीमध्ये सुद्धा आलं पाहिजे. 3 आणि 9, 12, 12 आणि 2, 14. आता आपण काय केलेलं आहे, इथे दिलेल्या संख्यामधील अंकांची बेरीज केली, परंतु पुढची अट काय आहे, त्या अंकांची बेरीज विषम संख्या कुठे कुठे येते ते पाहायचंय. विषम संख्या म्हणजे कोणत्या संख्या रे, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 असे अंक येतात त्या. चला 9 ही विषम संख्या आहे. 6 समसंख्या, 6 समसंख्या. 11 1 आलेला आहे एकक स्थानी, ही विषम संख्या आहे. 14 नाही, 8 नाही, समसंख्या आहे. इथे पण 14 आहे. 14 आहे का मग सांगा, नाही. मग किती वेळा झालंय असं विषम आलेलं आहे उत्तर, तर 1 आणि 2 वेळा. मग चला ऑप्शन मध्ये जाऊया. पहिला ऑप्शन काय आहे, तिथेच उत्तर दिलेलं आहे 2. मग आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. उत्तर पत्रिकेमधील आपण 1 नंबरचा गोल रंगवणार आहोत. पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न 4. 3, 9, 23, 41, 8, 18, 17, 59, 4, 2, 12, 11, 19, 24 and 97 या मालिकेत मूळ संख्या संयुक्त संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आपण अगोदरच्या प्रश्नामध्ये पाहिलंय की मूळ संख्या कशाला म्हणतात, ज्या संख्येला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो त्यांना मूळ संख्या म्हणतात. आणि संयुक्त संख्या कशाला म्हणतात, ज्या संख्येला 1, 30 संख्या आणि इतर संख्येनी सुद्धा भाग जातो त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणतात.
चला आता आपण काय करूया, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या बाजूला काढूया आणि त्यांची तुलना करूया. आता मी या ठिकाणी ह्या लिहून काढलेल्या आहेत, परंतु या लिहिण्यामध्ये वेळ जातो. मग आपण आयडिया काय करायची, तर ज्या मूळ संख्या आहेत त्याला मी काय करतो बघा, गोल करतो आणि ज्या संयुक्त संख्या येतील त्यांना आपण टिक मार्क करूया. 3 ही काय आहे, मूळ संख्या आहे. 9 संयुक्त संख्या आहे. 23 मूळ संख्या आहे. 41 मूळ संख्या आहे. 8 संयुक्त संख्या आहे. 18 संयुक्त संख्या आहे. या संयुक्त संख्यांना दुसऱ्या संख्येने भाग जातो. जर हा 8 चा आपण विचार केला, याला 1 ने तर जातो, ते 8 ने जातो. 2च्या पाड्यात पण 8 येत आहेत. 2 ने भाग जातोय, 4 ने भाग जातोय. 17 मूळ संख्या आहे. बुद्धिमत्तेतील हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला गणितातील हे जे काही घटक आहेत ते पक्के झालेले पाहिजेत. 59 ही मूळ संख्या आहे. 4 संयुक्त संख्या आहे. 2 ही काय आहे, इथे गोंधळतात. 2 ही मूळ संख्या आहे. 12 सांगा, संयुक्त संख्या आहे. 11 मूळ संख्या आहे. 19 मूळ संख्या. 24 संयुक्त संख्या. 97 मूळ संख्या. चला मूळ संख्या किती झाल्या आपण मोजून काढूया. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. बघा आपल्या मूळ संख्या 9 झालेल्या आहेत आणि संयुक्त संख्या किती झाल्या, 1 2 3 4 5 आणि 6 झालेल्या आहेत. या दोघांमध्ये किती फरक दिसतोय रे आपल्याला, 3 चा फरक दिसतोय. या मूळ संख्या 3 ने जास्त आहेत. मग 3 ने जास्त, कारण प्रश्नामध्ये विचारलंय मूळ संख्या ह्या संयुक्त संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त. मग मूळ संख्याविषयी आपल्याला उत्तर लिहायचं. मूळ संख्या ह्या जास्त आहेत, 9 आहेत आणि संयुक्त संख्या 6 आहेत. 3 ने जास्त आहेत आपल्या मूळ संख्या. मग चला 3 ने जास्त असा पर्याय कुठे आहे, पहिला पर्याय 3 ने कमी, दुसरा पर्याय 4 ने कमी, तिसरा पर्याय 3 ने जास्त. हे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 3 ने जास्त. प्रश्न 5, 132, 431, 324, 512, 232, 92, 192, 726, 620, 336 and 212 या मालिकेत 4 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या या 3 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहेत ते आपल्याला शोधून काढायचं आहे. या प्रकारचा प्रश्न सोडवताना आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या पाठच पाहिजे, तोंडपाठ पाहिजेत. मग आता हा प्रश्न सोडवायचा म्हटल्यानंतर 4 ची कसोटी माहिती पाहिजे आणि 3 ची कसोटी माहिती पाहिजे. चला आता आपण 4 ची कसोटी काय असते ती पाहूया. दिलेल्या संख्येच्या दशक स्थान आणि एकक स्थान यांनी मिळून जो अंक तयार होतो, जी संख्या तयार होते, ती जर 4च्या पाड्यात येत असेल म्हणजे तिला 4 ने निशेष भाग जात असेल, तर त्या पूर्ण संख्येला देखील 4 ने भाग जातो. चला आता 132 या ठिकाणी काय आहे बाळांनो, 32 नीट बघा. 3 हा दशक स्थानी आणि 2 हा एकक स्थानी. 32 4च्या पाड्यात येतात का? हो. 4 8 32. चला इथे 4 ने निशेष भाग गेला. दुसरी संख्या पाहूया आपण, 431. इथे दशक स्थान आणि एकक स्थानी. दशक स्थानी 3 आहे, एकक स्थानी 1 आहे. 31 ला जाणार नाही भाग. 31 येतच नाही 4च्या पाड्यात. आता या पुढील संख्यामध्ये 24 काय भेटलं, दशक स्थानी आणि एकक स्थानी आपल्याला मिळून होणारा अंक 24 मिळाला. 24 4च्या पाड्यामध्ये येतो म्हणजे याला 4 ने निशेष भाग जातो. याला 4 ने निशेष भाग जातो. या 132 ला सुद्धा 4 ने निशेष भाग जातो. आता 512 यामध्ये 1 आणि हा 2 काय अंक झाला, 12. 12 ला भाग जातो ना 4 ने. मग ह्या 512 ला सुद्धा काय होणार आहे, 4 ने निशेष भाग जाणार. 232 दशक स्थानी आणि एकक स्थानी मिळून कोणता अंक तयार झालेला आहे, 32 4च्या पाड्यात येतो, 4 ने निशेष भाग जातोय, 92. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला हा जो 92 आहे, दशक स्थानी 9 आणि एकक स्थानी 2 आहे.
मग इथे प्रॉब्लेम होतो. मग त्यावेळेस काय करायचं आपण, याला भाग देऊन बघायचा 92 ला. कसा भाग देणार? सोपी आयडिया. उत्तर आपलं आलं पाहिजे. 4 ने या 92 ला आपण काय करूया? भाग देऊया. 4 दुने 8. 9 मधून 1 मायनस केला, 1 आलेला आहे, खाली घेतला. 4 ने या 12 ला भाग जातोय का? 4 त्रिक 12. गेला निशेष भाग. म्हणजे ह्या 92 ला ही 4 ने निशेष भाग जातोय. आता 192 92 तयार झालाय बघा. आणि आपण अगोदरच शिकलो 92 ला भाग जातोय. म्हणजे याला भाग जाणार. चेक करायचं का? चला. या 4 ने जागा करतो मी. 4 ने आपल्याला काय करायचं आहे? 192 ला भाग द्यायचा आहे. निशेष भाग जातोय का पाहायचंय. 4 चोक 16. भागाकार येतो ना तुम्हाला. आता 19 मधून 16 गेले, 3 उरले, वरचा हा 2 मी खाली आणला, 32 मिळाले. 4 8 32. बघा गेला की नाही भाग. एकक स्थानी आणि दशक स्थानी बघा. दशक स्थानी 9 आहे, एकक स्थानी 2 आहे, 92. आणि ते आपण 92 ला भाग जाताना पाहिलं होतं निशेष भाग. ह्या 192 ला सुद्धा काय होणार आहे? भाग जाणार. तर 726 26 ला भाग जातोय का 4 ने? नाही जात. 620 ह्या 20 ला भाग जातो, 4 च्या पाड्यात येतात. 36 इथे 336 36 झालाय. दशक स्थानी 3 आणि एकक स्थानी 6. याला 4 ने भाग जातो. 212 दशक स्थानी एकक स्थानी मिळून 12 झालेले आहेत. 12 4 च्या पाड्यात आहेत, म्हणजे याला सुद्धा 4 ने निशेष भाग जातोय. मग बघा किती संख्यांना 4 ने निशेष भाग गेला रे? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. म्हणजे 4 ने किती जणांना भाग गेलेला आहे? 9 संख्यांना गेलेला आहे. आता आपण 3 ने किती संख्यांना भाग जातोय ते आपण शोधून काढूया. त्यासाठी आपल्याला 3 ची कसोटी माहिती पाहिजे. 3 ची कसोटी काय आहे? तर दिलेली जी काही संख्या असते त्या संख्येमधील अंकांच्या बेरजेला जर 3 ने निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जातो. चला मग आपण 132 हा जो आहे याच्या अंकांची बेरीज पाहूया. 1 आणि 3 4 4 आणि 2 6 6 ला 3 ने भाग जातो का? जातो. म्हणजे 3 ने याला भाग जाणार. चला पुढे 431 4 आणि 3 7 7 आणि 1 8 8 3 च्या पाड्यात येत नाही, म्हणजे इथे 3 ने भाग जाणार नाही. पुढची संख्या पाहूया. 324 3 आणि 2 5 5 आणि 4 9 9 आहे का रे 3 च्या पाड्यात? हो, 3 त्रिक 9, म्हणजे इथे सुद्धा 3 ने निशेष भाग जातोय. आता ही 512 5 आणि 1 6 6 आणि 2 8 इथे भाग जात नाही. 8 3 च्या पाड्यात येत नाही. नेक्स्ट पाहूया आपण नंबर 232 2 आणि 3 5 5 आणि 2 7 इथे सुद्धा भाग जात नाही. चला पुढे नेक्स्ट 9 आणि 2 11 11 3 च्या पाड्यात येत नाहीत. 1 आणि 9 10 10 आणि 2 12 12 ला 3 ने भाग जातो. 3 चोक 12, म्हणजे इथे 3 ने निशेष भाग जातोय. 7 आणि 2 9 9 आणि 6 15 15 3 च्या पाड्यात आहेत का? आहेत. म्हणजे या 726 ला 3 ने निशेष भाग जाणार. 6 आणि 2 8 8 आणि 0 8च. 8 ला 3 ने निशेष भाग जात नाही, म्हणजे 620 ला सुद्धा 620 ला भाग जाणार नाही. नेक्स्ट नंबर पाहूया 336 3 आणि 3 6 6 आणि 6 12 12 ला जातो का? हो, 3 चोक 12, म्हणजे या 336 ला सुद्धा 3 ने निशेष भाग जाणार आहे. नेक्स्ट नंबर पाहूया 212 2 आणि 1 3 3 आणि 2 5 5 3 च्या पाड्यात येत नाही. मग बघा 3 ने किती संख्यांना भाग गेला रे? 1 2 3 4 आणि 5 5 संख्यांना गेला. आता प्रश्न काय होता? 4 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या
म्हणजे कोणाविषयी विचारलंय त्यांनी? 4 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या. या 3 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त? म्हणजे 4 ने भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला 9 सापडल्या आणि 3 ने जाणाऱ्या 5. मग इथे आपल्याला दिसतंय की 4 ने भाग जाणाऱ्या संख्या ह्या जास्त आहेत. कितीने जास्त आहेत 3 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्येपेक्षा? 9 - 5 केलं जर आपल्याला काय आन्सर येणार आहे? 4. म्हणजे 4 ने जास्त आहेत. मग 4 ने जास्त असा पर्याय कुठे आहे? पहिल्या पर्यायामध्ये 4 ने कमी असं दिलंय, दुसऱ्या पर्यायामध्ये 5 ने जास्त असं दिलंय, तिसऱ्या पर्यायामध्ये 5 ने कमी असं दिलंय आणि चौथ्या पर्यायामध्ये दिलंय 4 ने जास्त. आणि हे काय आहे आपलं उत्तर? 4 ने जास्त. पर्याय क्रमांक 4 आपल्याला काय करायचा आहे? रंगवायचा आहे. पुढील प्रश्न पाहूया. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल? 13, 17, 25, 32, 37 आणि पुढे एक क्वेश्चन मार्क दिलेला आहे. या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला काढायचं आहे. मग असे ज्या वेळेस प्रश्न येतात त्यावेळेस सुरुवातीला आपण काय पाहूया? या संख्या वाढत गेल्यात पुढे की कमी होत गेल्यात? वाढत गेलेल्या आहेत. मग यांच्यामध्ये फरक सारखा दिसतोय का ते पाहूया. चला, 13 आणि 17 यांच्यामध्ये फरक मला 4 चा दिसतोय. 17 आणि 25 मध्ये फरक मला किती दिसतोय? 8 चा दिसतोय. 25 आणि 32 यामध्ये मला फरक 7 चा दिसतोय आणि 32 आणि 37 मध्ये फरक 5 चा दिसतोय. म्हणजे इथे काहीच जुळत नाहीये माझं. जर इथे 4 आला होता, नंतर 8 ने फरक आला, जर परत अजून 4 ने वाढत गेला असता, इथे 12 चा आला असता फरक, इथे 16 चा, मग पुढे मी 20 चा काढला असता. म्हणजे 4च्या पाड्यामध्ये आपल्याला फरक दिसला असता, परंतु असं काही इथे दिसत नाहीये. मग आपण काय करूया? दुसरी आयडिया या ठिकाणी यूज करूया. चला, दुसरी आयडिया काय यूज करूया? या अंकांचीच बेरीज करूया. दिलेली संख्या जी आहे त्या अंकांची बेरीज करून पाहूया आणि तेवढा फरक येतो का बघू. बघा, 1 आणि 3 किती होतात रे बाळांनो? 4 होतात. मग या दोघांमध्ये कितीचा फरक आलेला दिसतोय आपल्याला? 13 आणि 17 मध्ये 4 चा फरक आलेला आहे. 13च्या पुढे 4 मी काय केलेले आहेत? वाढवले आणि मग 17 आले. चला, आता 1 आणि 7 किती होतात? 8 होतात. चला, हे 8 17 मध्ये वाढून बघूया आपण. मग 25 येत आहेत का? 17 आणि 8 किती होतात? 25 होतात. अरे वा, बरोबर आलं इथे. हा, चला, इथे मी 8 वाढवल्यानंतर इथे 8चाच मला फरक दिसतोय. बरोबर, 8 वाढवल्यानंतर काय झालेलं आहे? काय झालंय? 25 आलेले आहेत. आता या ठिकाणी पहा, 25 किती येतं रे? यांची बेरीज 7 येते. या दोघांमध्ये फरक आपण बघूया. 25 मध्ये जर 7 वाढवले तर 32 येतात का? 25 प्लस 7 किती येतात? 32. हो, बरोबर आलेलं आहे. आता 3 आणि 2 किती? 5. मग इकडे 5 वाढवून बघूया. 37 येतात का? 32 आणि 5 37. बरोबर आहे. इथे सुद्धा ही आपली आयडिया लागू पडलेली आहे. म्हणजे सगळीकडेच लागू पडणार ती. संख्या मालिकेमध्ये काय करावं लागतं आपल्याला? एका विशिष्ट क्रमामध्ये, विशिष्ट मांडणीमध्ये संख्या दिलेल्या असतात, त्या ओळखाव्या लागतात आपल्याला. आता 37, 3 आणि 7 किती? 10 झाले. म्हणजे इथे मला प्लस 10 करावं लागेल. मग 37 मध्ये 10 जर प्लस केले की मला या ठिकाणी कोणता अंक मिळणार आहे? 47. मग 47 आपल्या पर्यायामध्ये कुठे आहे? पर्याय क्रमांक 1. मग आपल्याला उत्तरातील पर्याय क्रमांक 1 रंगवावा लागेल. पुढील प्रश्न पाहूया. 9/2, 9/4, 9/1, 9/6, 9/8, 9/7, 9/3 या अपूर्णांकांचा चढता क्रम लावल्यास मध्यभागी येणाऱ्या अपूर्णांकाच्या अंश व छेदामधील फरक किती? आता हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला अपूर्णांकांचा चढता क्रम लावावा लागेल. अपूर्णांकांचा चढता क्रम लावण्यासाठी आपल्याला अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवता आला पाहिजे. तुम्हाला सांगतो ऐका. ज्या वेळेस अपूर्णांकांचा लहान मोठेपणा आपण ठरवतो ना, एक गोष्ट पाहायची, अपूर्णांकांचा अंश समान दिलाय की छेद समान दिलाय? या ठिकाणी काय दिलेलं आहे? सर्व अपूर्णांकांचा
अंश समान दिलेला आहे. सगळीकडे 9 9 9 हा अंश आलेला आहे. वरच्या बाजूला काय असतो? अंश असतो आणि खालच्या बाजूला काय असणार आहे? छेद असणार आहे. सगळ्यांचा अंश हा काय आहे? समान आहे. 9 9 दिलेला आहे. मग आता आपल्याला काय पाहावं लागेल? त्यांचा छेद. मग ज्या वेळेस अंश समान असतो त्यावेळेस ज्या अपूर्णांकाचा छेद हा मोठा असतो तो अपूर्णांक सर्वात लहान असतो. मग चला आपण पाहूया सगळ्यात मोठा छेद कोणाचा आहे? हे बघा याचा आहे 9/8. मग तो सर्वात लहान अपूर्णांक असणार आहे. मग आपण लिहूया 9/8 हा अपूर्णांक पहिला आपल्याला मिळाला. त्यानंतर कोणता येतोय? 9/7. त्यानंतर कोणाचा मोठा वाटतोय? 9/6. त्यानंतर 9/4 बरोबर. मग 9/3. आता कोण राहिला? 9/2 आणि शेवट कोण राहिला आपला? 9/1. हे अपूर्णांक आपण चढत्या क्रमाने लावलेले आहेत. पुन्हा एकदा सांगतो, ज्या वेळेस अपूर्णांकाचा अंश हा समान असतो त्यावेळेस ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो सर्वात लहान अपूर्णांक असतो. मग या ठिकाणी 8 हा छेद आहे पहिल्या अपूर्णांकामध्ये. दिसतोय ना तुम्हाला 8? हा सर्वात मोठा दिसतोय. मग ज्याचा छेद मोठा आहे तो सर्वात लहान अपूर्णांक आहे. पुढची अट काय आहे? मध्यभागी येणाऱ्या अपूर्णांकाच्या अंश व छेदामधील फरक. आता मध्यभागी कोण येतोय? करा बरं चेक. कोण आलाय मध्यभागी? बरोबर, हा आलेला आहे मध्यभागी 9/4. यांच्या अंश आणि छेदामधील फरक. अंश किती आहे? 9 आणि छेद किती आहे? 4. यांच्यातील फरक किती येतो? 9 - 4 5 आलेला आहे. मग 5 हे उत्तर कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतंय रे? लगेच सांगा. ऑप्शन क्रमांक 4. उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 4. पुढील प्रश्न पाहूया. 134, 82, 292, 55, 175, 377, 194, 774 या संख्या मालिकेत प्रत्येक संख्येतील दशक व एकक अंकांचा गुणाकार वर्गसंख्या येतो अशा एकूण संख्या किती? मग आपल्याला काय करावं लागेल? या ज्या संख्या आहेत या संख्यांच्या दशक स्थानी आणि एकक स्थानी येणारे जे अंक आहेत त्यांचे गुणाकार करून घ्यावे लागतील आणि मग त्या वर्गसंख्या आहेत का ते पाहावं लागेल. चला 134 इथे दशक स्थानी 3 आहे आणि एकक स्थानी 4 आहे. म्हणजे 34 हा आपल्याला अंक मिळाला आणि त्यांचे गुणाकार करूया. 3 चौक किती आलेला आहे? 12. पुढे नेक्स्ट 82 दशक आणि एकक स्थानी 82 8 आणि 2 या दोघांचा आपल्याला गुणाकार करावा लागेल. 8 दुने 16 झालेला आहे. 292 या ठिकाणी दशक स्थानी 9 एकक स्थानी 2 आहे. 92 मिळाला आपल्याला. 92 इथे मी लिहिलं आणि त्यांचा गुणाकार 9 आणि ह्या दोनचा गुणाकार 9 दुने 18 आलेला आहे. नेक्स्ट आहे नंबर आपला 55 दशक स्थानी 5 एकक स्थानी 5. चला 5 5 25 175 दशक स्थानी 7 आणि एकक स्थानी काय 5 आहे. 75 मिळाला. चला हे बघा इथे खाली मी लिहिलेलं आहे ना. आता 7 आणि 5 यांचा गुणाकार करूया. 7 5 35 आलेला आहे. 377 दशक स्थानी 7 एकक स्थानी 7 आहे. चला 77 मी ते या ठिकाणी लिहिलं. त्या दोघांचा गुणाकार करूया दोन्ही अंकांचा. 7 7 49 49 आलं. 194 दशक स्थानी 9 एकक स्थानी 4 94 मला मिळालेला आहे. त्या अंकांचा काय करूया गुणाकार. 9 चौक 36 मिळालं. 774 दशक स्थानी 7 एकक स्थानी 4 74 मिळाला. आता त्यांचा आपापसात गुणाकार. चला 7 आणि 4 चा गुणाकार 7 चौक 28 गुणाकार करून झाला. पुढे काय पाहायचंय आपल्याला? त्यांचं उत्तर त्यांचा जो काही गुणाकार आहे ती वर्ग संख्या आहे की नाही ते पाहायचं. चला
पहिली जी संख्या होती 134, त्या ठिकाणी आपल्याला 34 हा दशक आणि एकक स्थानी मिळालेला आहे. त्यांचा आपण गुणाकार केला आणि 12 आला. 12 ही वर्गसंख्या आहे का? नाही. चला पुढे. 16 वर्गसंख्या आहे का? आहे. कोणाचा वर्ग आहे 16? 4चा. 4 चौक 16. 18 आहे का वर्गसंख्या? नाही. 25 आहे का वर्गसंख्या? आहे. 5 5 25. 5 चा वर्ग आहे. 35 आहे का कोणाचा वर्ग? नाही. 49 हा 7चा आहे बघा. 7 7 49. 36 आहे. 6चा वर्ग आहे. 28 कोणाचा वर्ग आहे का? नाही. म्हणजे आपल्याला इथे वर्गसंख्या किती मिळालेल्या आहेत? किती संख्यांचा उत्तर आपल्याला वर्गसंख्या म्हणून मिळालेलं आहे? अटीप्रमाणे 1, 2, 3 आणि 4. मग 4 ऑप्शनमध्ये कोणत्या ऑप्शनमध्ये 4 उत्तर दिलेलं आहे? हे बघा इथे 4 उत्तर दिले आणि त्यासाठी ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2. चला पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न पाहूया. 4, 2, 7, 3, 2, 5, 4, 6, 9, 0, 4, 3, 2, 9, 5, 4 and 4. या संख्या मालिकेतील उजवीकडून 6वी व डावीकडून 7वी संख्या यांच्या वर्गांची बेरीज कोणत्या संख्येचा वर्ग आहे? चला. उजवीकडून 6वी. उजवीकडून म्हणजे तुमचा उजवा हात. मग उजवीकडून बघा या बाजूने सुरू होणार आहे उजवीकडून 6वी. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. मग 6वी कोणती संख्या मिळाली आपल्याला उजवीकडून? कोणती मिळाली? 3 मिळालेली आहे. ती आपण या ठिकाणी लिहूया. पुढे डावीकडून 7वी. चला डावीकडून येऊया. तुमच्या डाव्या हाताकडून 7व्या 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. काय आला? 4 आलेला आहे. आता या संख्या तर मिळाल्या. पुढे काय सांगितलं? यांच्या वर्गांची बेरीज. चला यांचे वर्ग. 3 चा वर्ग इथे 4 चा वर्ग पाहिजे मला. 3 चा वर्ग काय आहे? 3 त्रिक 9 आणि 4 चा वर्ग काय आहे? 4 चौक 16. चला काढले. या वर्गांची बेरीज म्हणजे हा 16 आणि हा 9. यांच्या वर्गांची बेरीज किती येते? 16 प्लस 9 25. मग काय विचारले पुढे? इथेच उत्तर थांबतंय का? नाही. या वर्गांची बेरीज कोणत्या संख्येचा वर्ग आहे? म्हणजे हा 25 कोणाचा वर्ग आहे रे? कोणाचा आहे? बरोबर 5 चा वर्ग आहे. 5 5 25. म्हणजे कोणाचा वर्ग आहे हा 25? 5 चा वर्ग आहे. मग 5 हे उत्तर कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3. अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या YouTube चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये.